आणि नाशिकमधून एक मोठी बातमी हाती येते। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। रामकुंड परिसरातील मंदिरं आणि रामसेतू हा पाण्याखाली गेला असून दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी आलंय। गंगापूर धरणातून सध्या 13,000 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते आता कोणत्याही क्षणी, त्यामुळे प्रशासन सतर्क आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। आपण ही थरकाप उडवणारी दृश्य पाहतो आहोत। हे नदीचं पात्र आहे नाशिकमधल्या गोदावरीचं। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत। आता गोदाकाठच्या फक्त मंदिराचे कळसच दिसत आहेत प्रांजल। खरं मिलिंद, आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये काल रात्रीपासून धुवाधार खरं तर पावसाची बॅटिंग ही बघायला मिळाली। सुरुवातीला आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातून 900 क्युसेक पाणी जे आहे ते सोडलं जात होतं आणि आत्ता सध्या जर बघितलं तर गोदावरी नदीतून जवळपास 13,000 क्युसेकने पाणी जे आहे ते नदीपात्रात झेपावत आहेत आणि यामुळेच आपण जर बघितलं तर गोदावरी नदीला खरं तर पूर परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। तसं जर बघितलं तर या होळकर पुलाखाली म्हणजे हा जो काही रामकुंड परिसर आहे तिथे इशारा पातळी जी आहे ती 13,000 एवढी आहेत। तर यासोबतच धोक्याची जी पातळी आहे ती 18,000 क्युसेक आहेत। सध्याला आपण जर बघितलं तर इथे आत्ता जवळपास 15,000 क्युसेकपर्यंत पाणी जे आहे ते इथे बघायला मिळतं आहे। मात्र दुपारी जे काही पाणी सोडलेलं आहे ते इथे पोहोचायला साधारणतः 3 तासाचा अवधी लागतो। त्यामुळे साधारणतः 1-2 तासामध्येच पूर्ण गोदावरीला जे आहे ते पूर आलेलं बघायला मिळणार आहे। तसं जर बघितलं तर गोदावरी नदीची पुराच्या पाण्याची जी ओळख आहे ती दुतोंड्या मारुती ही आहेत आणि सध्याला जर आपण बघितलं तर दुतोंड्या मारुती आता त्याच्या डोक्यापर्यंत पाणी जे आहे ते आलेलं आहे। काही वेळातच तो पूर्णपणे बुडणार आहे। मात्र एकंदरीतच आपण ही दृश्य जर बघितली तर गोदावरी नदीला खरं तर पहिल्यांदाच पूर हा येणार आहे। संपूर्णतः म्हणजे आपण जर बघितलं तर रामकुंड परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे, लक्ष्मण कुंड हा पाण्याखाली गेलेला आहे। तिकडे आपण जर बघितलं तर पूर्णपणे जे जिथे दशक्रिया विधी होतात ते दशक्रिया विधीचा जे शेड आहेत तो देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून हा गेलेला आहे। रामसेतू देखील सध्या दिसेना असा झालेला आहे। रामसेतूवरून देखील पाणी हे गेलेलं आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे त्यानुसार धोक्याची पातळी खरं तर सायंकाळी ओलांडली जाणार आहेत आणि त्यामुळे नदीकाठचा जो काही सराफ बाजार परिसर असेल, यासोबतच गाडी महाराज पुलाच्या बाजूचा भाग असेल, तपोवन भाग असेल, इथले जे नागरिक आहेत, स्थानिक नागरिक आहेत नदीकाठी राहणार आहेत, त्यांना देखील स्थलांतर जे आहे ते केलं जाणार आहे। तशा सूचना ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत। पुढे आपण जर बघितलं तर हे गोदावरी नदीचं पाणी सायखेडा चांदोरी मार्गे पुढे नांदूर मध्यमेश्वर बंदराला जाऊन पोहोचत असतं। साहजिकच आहेत की पाणी जास्त सोडल्यामुळे सायखेडा यासोबतच चांदोरी हे जे काही भाग आहेत त्या गावांमध्ये देखील पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती देखील प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। नाशिक शहराच्या गोदाकाठच्या भागात आधीच सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय। इथला भाग सखल आहे, जुन्या इमारती आहेत, बऱ्याच अगदी छोटे छोटी घरं आहेत। या भागात प्रशासनानं काही लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली आहे का? खरं मिळेल म्हणजे जसं मी म्हटलं तसं की आता प्रशासनाकडून या नागरिकांना स्थलांतर करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। जर पुढचं आपण जर जसं बघितलं की खास करून जर बघितलं तर धोका जो आहे तो रात्रीतून चांदोरी आणि सायखेडा ही जी काही गावं आहेत म्हणजे नाशिक शहरापासून अंदाजे 15 किलोमीटरपर्यंतची जी गावं आहेत तिथे सर्वाधिक धोका पोहोचू शकतोय। तिथे झडपीचे CEO हे स्वतः तिथे पोहोचलेले आहेत। सर्व परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं जात आहे। महापालिका असेल यासोबतच झडपी असेल यांना जवळपास 6 तास आधीच धोक्याचा इशारा जो आहे तो मिळाला होता आणि त्यामुळे प्रशासन जे आहे ते पूर्ण अलर्ट मोडवरती आहेत। मात्र नागरिकांनी देखील तेवढं सतर्क राहणं हे गरजेचं आहे। आता हे सर्व काही गोदावरीचं झालं, मात्र इतर जिल्ह्यातील जर आपण विचार केला तर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे। सर्वाधिक पाऊस हा त्र्यंबकेश्वरमध्ये झालेला आहे, त्या खालोखाल इगतपुरी, सुरगाणा पेठ इथे देखील पावसाची जोरदार बॅटिंग ही बघायला मिळाली आहे। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, अनेक छोटे पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। सध्या जर विचार केला तर जिल्ह्यातील एकूण 23 पैकी जवळपास 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामध्ये गोदावरी आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते सोडलं जात आहे। हे पाणी जे आहे ते पुढे नांदूर मध्यमेश्वर बंधाराला
जाऊन बरं. मिळत असतं आणि नांदूर मध्यमेश्वर मार्गे पुढे जायकवाडीला हे पाणी जात असतं. त्यामुळे मराठवाड्याला देखील आता कुठेही पाऊस नाही आहे, मात्र जायकवाडीला नाशिकच्या पावसामुळे दिलासा जो आहे तो मिळणार आहे. एकंदरीतच आता आपण जर बघितलं तर गोदावरीला पूर परिस्थिती आलीत आणि यामुळे हो. नागरिक देखील खरं तर मोठ्या प्रमाणावरती पूर बघण्यासाठी गर्दी करतायत आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर पंचवटी पोलीस ठाण्याचे देखील पथक इथे पोहोचलेलं आहे आणि नागरिकांना गर्दी करू नका, धोकादायक ठिकाणी जाऊ नका असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने बरोबर. करण्यात प्रांजल, नाशिकमध्ये एक खूण मानली जाते, पाणी कुठपर्यंत आलं म्हणजे पूर आला. आणि याचं उदाहरण आहे, दाखला दिला जातो या दुतोंड्या मारुतीचा, ज्याच्या आता गळ्यापर्यंत पाणी आल्याचं आपण या दृश्यांमधनं पाहतो. NDTV मराठीवर तुम्ही ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहता आहात की या दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. आणि जसं आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सांगतायत, पुढच्या 3 ते 4 तासानंतर इथला विसर्ग वाढेल, त्यामुळे पाणी पातळी अधिक वाढू शकते. प्रांजल, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आपण ही ड्रोनची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहत आहात आणि यातून आपल्याला कल्पना येऊ शकते की गोदावरी नदी आता धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहू लागली.